नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. लहानपणी तबला वाजवण्याची निर्माण झालेली आवड गेल्या 64 वर्षात ती निरंतर ठेवत विठ्ठलाशी एकरूप झालेले व्यक्तिमत्व म्हणजेच हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले तब्बलजी शौकत बहुरूपी हे महापुरुषच आहेत, असं मत डॉक्टर गुंडोपंत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते हेरले इथं आयोजित तबला सम्राट शौकत बहुरूपी आणि अमीनाबी शौकत बहुरूपी यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. तबला सम्राट शौकत बहुरूपी यांचा जीवन प्रवास पाहिला तर त्यांना लहानपणापासूनच तबला वादनाची आवड निर्माण झाली होती. महाराष्ट्र शाहीर कुंतीनाथ करके, रेडिओ कव्वाली स्टार अजिज बहुरूपी यांच्या शाहिरी आणि कव्वालीला तबल्याची साथ देत ते डॉक्टर गुंडोपंत कुलकर्णी यांच्या वाड्यामध्ये सुरू असलेल्या भजनी मंडळात सहभागी झाले. गेल्या 64 वर्षाच्या काळामध्ये ते विठ्ठलाशी एकरूप होऊन प्रत्येक भजनाच्या कार्यक्रमात आपल्या तबल्याच्या विविध ध्वनीतून रसिक आणि भाविकांना मंत्रमुग्ध करतात. अनेक संत महंतांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या तबला वादनाने भाविकांच्या हृदयामध्ये एक वेगळे घर निर्माण केले आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे एक महापुरुषच आहेत. त्यांची जीवन जगण्याची कला म्हणजेच एका संतासारखी आहे, असं मत अनेक व्यक्तींनी व्यक्त केलं. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी अमीनाबी शौकत बहुरूपी, मुले सरदार आणि शहाबुद्दीन, मुली जन्नतबी दिलावर, मानकापुरे आणि तनुजा सरदार मुल्ला यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. नुकताच त्यांचा सत्कार भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी श्रीहरी मुंडे, डॉक्टर गुंडोपंत कुलकर्णी, अशोक मुंडे, प्रदीप भोसले, संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विश्वनाथ माळी, सहदेव खरसे, रेडिओ स्टार दिलीप सुतार, माणिक लाड, संजय पोद्दार, सुरेश सुतार, प्रसाद जोशी, तात्या यादव, उत्तम पाटील, रणजित यादव, सचिन पाटील, भरत मिरजे, विनोद शेटे, मुकुंद कुलकर्णी, डॉक्टर श्रीनाथ कुलकर्णी, बाळासो सुतार, प्रशांत माळी, बिपिन अलमान, शरद सूर्यवंशी, बाळासो जाधव, रत्नदीप पोद्दार, राजू वकील, चंद्रकांत लोहार, सरदार बहुरूपी, नबीलाल मिर्झाई, शहाबुद्दीन मिर्झाई, जन्नतबी दिलावर, मानकापुरे, तनुजा सरदार मुल्ला यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते. शौकत साहेब आम्ही त्यांना टेलर म्हणतो पहिल्यापासून. अष्टपैलू जसे बहुरूप आहेत तसे त्यांची नावं पण भरपूर आहेत. तर सकाळी मला त्या फोन आला की पेपरला असायची बातमी आली. तर पूर्वी एक आमच्या बंधुराज एरंडे साहेबांनी बातमी याच्याबद्दल पुढारी दिली. म्हणजे प्रसिद्धीच्या पाठीमागे न लागणारी अधिक प्रसिद्धी प्राणी कशी. तर मला वाटलं अरे ती म्हटलं खूप वर्ष झाली. तर नाही म्हटलं आज सकाळी बातमी आली आहे आणि असं संध्याकाळी सत्काराचा कार्यक्रम आहे. म्हणजे ठीक आहे येतो मी म्हटलं. आणि काय त्यांचं कौतुक करण्याइतकं मी पण मोठा नाही आहे. आणि आपल्याला सर्वांना त्यांचा परिचय आहे. म्हणजे अगदी पहिल्यापासून कला क्षेत्रातलं तर सगळ्यात बहुरूपी आम्ही म्हणजे त्यांना लहानपणी बघितले. तबला गळ्यात अडकून आणि चाच्या पेटी गळ्यात अडकून म्हणजे सोंगोबाच्या म्हणजे बहुरूपीची सोंग शंकराचा असू दे, मारुतीचा असू दे, सोंग घेऊन फिरायचे. म्हणजे सुधीर फडके यांचा पिक्चर परवा मी बघितला त्यावेळेला लगेच मला शौकत साहेबांची आठवण झाली. म्हणजे त्यांचं सुद्धा जसं हालात कष्टात कलाकाराचं एखादं जीवन असते तसं शौकत साहेबांचं झालेलं आहे. मी काही त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यासारखा करता उभारले बरेच जण बोलणारे आहे. मला एक सकाळी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीची ओळी आठवली. तुम्ही त्यांच्या स्वभावाचं त्यांच्या गुणांचं वर्णन पूर्णपणे केलेलं आहे. माऊली काय म्हणतात की अशी व्यक्ती पाहिजे की 10 इंद्रिय त्याची 10 इंद्रिय पंचप्राण हे 8ही प्राण निष्कपट राहिले पाहिजे. अशी व्यक्ती म्हणजे संतांचं वर्णन करण्याकरता त्यांनी ती ओळी दिलेली आहे. तर त्या वर्णनाला तंतोतंत म्हणजे सगळ्यांनी पण थोडक्यात सांगतो. 10 इंद्रिय म्हणजे आपल्याला माहिती आहेत 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. आपले ज्ञानेंद्रिय एखाद्या वेळेस काही मोठे महाराज आहेत किंवा काही ज्ञानी लोक आहेत चाणक्यांचे राहतील, पण कर्मेंद्रिय आपली राहत नाहीत ना. पाय कुठंतरी जाईल, हात कुठंतरी जाईल असं होईल. त्यानंतर पंचप्राण. आता पंचप्राणच आपल्याला माहित नाही. बहुतेक आता माळी साहेबांना वगैरे असे ज्ञानी लोक आहेत त्यांना माहित नसते, पण पंचप्राणच माहित नाही. आणि ते आणि 8ही प्रहार. 8 एखादा माणूस मी रात्री तसं चहाला गेलो, ह्याला गेलो, चहा प्यायला गेलो, तसं ते 8ही प्रहार ती जागरूक असतात आणि ते निष्कपट. म्हणजे आता मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण आम्ही डवरे साहेब वगैरे नेहमी ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करायचो. धोंडराम शाहीर हे यांचा एक व्यक्ती आता
आपली साधारण कुजबूज असते की खर्चे गुरुजींनी जरा असं म्हणाला नसतं, तसं म्हणाला म्हणजे सरांनी असं बोलावं नसतं. माघारी असते चर्चा, प्रत्येकाची असते, ऑफिसमध्ये तर असतेच. खर्चे गुरुजींची जास्त आणि तर शौकत साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा करायचो बरं काय, म्हणजे सुरेश गवळी पण करायचं. आणि तर शौकत साहेबांचे तुम्हाला एक गुण माहीत असेल किंवा नाही, पण आम्ही निरीक्षण केलं होतं सुरेश गवळी यांना आणि दोंडराम मगदूम पण चेहऱ्यांचं पण केस आहे. तर ते तुम्हाला म्हणजे नाराज पण करणार नाही असं म्हणता तुम्ही. असं तसं का आम्हाला म्हणता बघा तुम्ही म्हणजे हे निष्कपट राहण्याचं जे गुण आहे की नाही. हा, आणि त्याच्या पुढची एक ओळी सांगतो आणि मी सांगतो, अशी जर व्यक्ती असेल तर आता समाज हा आपल्याला बहुरंगी आहे आणि म्हणजे कोणाला चांगलं बघवते, चांगलं वाटतंय, कोणाला वाईट वाटतंय, हा समाज असतो, प्रत्येक ठिकाणी असतो, अनुभवाला येतो. तर ह्यांना उपमा काही दिली तरी माऊलींनी की समुद्र म्हणजे समाज आणि मासा म्हणजे सिंधूची माझी जळजरा बाई होती. तर त्या माशाला काय समुद्राचं भीती आहे का सांगा. तो किती खोल समुद्रात राहतोय, किती हे होतोय, समुद्राच्या लाटा आल्या, समुद्राचं काही झालं म्हणजे समाज किती जरी वाईट वागला तरी ह्यांच्यावर काय परिणाम होत नाही. आणि माशाचा त्याला समुद्राला काय भीती आहे का, किंवा माशाचं आता मासा त्याचं बाळणपण माशाचं समुद्रातच, माशाचं सगळं घाण त्यात, निष्ठा त्यातच. पण समुद्र असं कधी म्हटलं की तुम्ही घाण आहे तुम्ही जावा, असं समाज पण त्याला कधी सोडत नाही. आणि ते समाजाला एकनिष्ठ राहतात, सगळ्यांना बांधून राहतात. आता आपलं पारायण असू दे, भजन मंडळ, हे अगदी म्हणजे समाजाच्या दृष्टीने किरकोळ गोष्टी आहेत बाबी. आता आम्ही भरपूर फिरतो बघतो, पण ह्या गोष्टीत सुद्धा त्यांनी एकनिष्ठ सर्वांनी एकसंघ राहावं म्हणून जे पूर्ण आयुष्य स्वतःचं एवढ्या कष्ट तर भरपूर अपार केले. म्हणजे आर्थिक कष्ट आहे, शारीरिक आहे आणि आजाराचं पण त्याचं भरपूर मध्ये हे झालं. पण त्यातून सुद्धा ते उभा राहून आणि ईश्वरी इच्छा किंवा ईश्वरी बळ काय असतं म्हणतात ते आपल्याला यांच्याकडून बघायला मिळतं. आणि अशीच त्याला ईश्वराने ताकद द्यावी, समारोह प्रसंगी किंवा उपस्थित असलेले आपले गुरुवर्य शौकत चाचा, आदरणीय डॉक्टर गुणवंत कुलकर्णी, आदरणीय खर्चे गुरुजी, त्याचबरोबर माळीसाहेब, चोकात, रोकडी, मुडशिंगी इथली सर्व भजनी मंडळाचे पदाधिकारी, भजनी मंडळ, खेडल्यातले सगळे भजनी मंडळाचे सगळे लोक आणि परिसरातले शौकत चाचांच्यावरती प्रेम करणारे सगळेच लोक हे इथे उपस्थित, चाचांच्या प्रेमापोटी इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर अनिल उपाध्यांचा हा भजनाचा प्रांत नाही, पण चाचांच्या प्रेमापोटी ते इथं एवढा उशीर जागरण करतायत, त्याबद्दल त्यांचंही विशेष अभिनंदन करायला पाहिजे. पण गेली 2-4 वर्ष अनिल दिंडीमध्ये जाणून बुजून सहभागी असतात, मनपूर्वक दिंडी पार करतात आणि त्यांनाही या पंथाची आवड लागलेली आहे. हे केवळ चाचांच्यामुळं आणि या लोकांच्यामुळं होते असं मला वाटतंय. त्याबद्दल या मंडळींचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. आता आजची जी सत्कार मूर्ती आहे शौकत चाचा यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे सूर्याची प्रशंसा आम्ही करणं असं होईल, कारण त्यांच्या उंची इतकी उंची कोणाचीच आपली नाहीये. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्याला आम्ही समजतो ते चाचा. अगदी लहानपणापासून आम्ही 5-7 वर्षाचे असल्यापासून आम्ही त्यांना बघतोय. आमच्या गलीतच ते राहत होते. सुरुवातीला टेलरचं काम करत होते. आमची कपडे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे शिवत होतो. पण नंतर ते कव्वाली चालू झाली. अजित चाचांच्या बरोबर त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम आम्ही लहानपणी ऐकलेले आहेत आणि कव्वालीचं प्रस्थ कमी झाल्यानंतर मग भजनामध्ये ते रममाण झाले आणि भजनामध्ये इतके रममाण झाले की वर्षाचे 365 दिवस असतील तर 365 दिवसापैकी 22 दिवसच ते घरात झोपत असतील. नाहीतर दररोज त्यांचे भजनाचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये सतत होत असतात. आसपासच्या सगळ्या सीमा भागातले असू दे किंवा या जिल्ह्यातले सगळे असू दे, सगळ्या भजनी मंडळामधले प्रसिद्धी पराडमुख व्यक्तिमत्व, जसं श्रीहरीने सांगितलं, प्रसिद्धी पराडमुख व्यक्तिमत्व, निष्कपट व्यक्तिमत्व, निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल ते आदरणीय शौकत चाचा. जिल्ह्याच्या आध्यात्मिक वारसामध्ये सुद्धा प्रगती करण्यासाठी डॉक्टर गुंडोपंत कुलकर्णी आणि शौकत चाचांचा खूप मोठा सहभाग आहे.
सतत 12 वर्ष हेरल्यामध्ये भव्य दिव्य पारायण करण्यामध्ये या 2 मंडळींचा अतिशय मोठा सहभाग होता आणि या सहभागामुळेच हेरल्यामध्ये या अध्यात्माची थोडीशी ओढ लागली. त्यातूनच विठ्ठल मंदिर निर्माण झालं. पण चाच्यांचं एक वैशिष्ट्य असं की चाच्यांच्या संपर्कात आम्ही तर गेली 25-30 वर्ष आहे, पण चाचा कोणावर रागावलेत असं मी कधी कोणाला बघितलेलं नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावरचा रागच आम्ही बघितलेला नाही. ते कधीतरी आम्हाला रागवून दाखवायचं. एक संत पदाला पोचलेलं व्यक्तिमत्व म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. आणि या अशा व्यक्तिमत्वाच्या संपर्कात आल्यामुळे आमच्यात सुधारणा झाली. आम्ही जे थोडंसं वाम मार्गाला होतो किंवा वेगळ्या मार्गाला होतो ते डॉक्टर गुंडूपंत कुलकर्णी म्हणा किंवा शौकत चाचा म्हणा या लोकांच्या सहवासामुळे आम्ही थोडंसं माणसात आलो म्हणायला काय अडचण नाही आहे. आणि शौकत चाचांनी अतिशय म्हणजे चांगले कार्यक्रम केलेले आहेत. मग ते पोवाड्यामध्ये असू दे, कव्वालीमध्ये असू दे किंवा चित्रपटामध्ये असू दे, भजनामध्ये असू दे, अतिशय चांगले कार्यक्रम केलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना त्यांनी कसलीही अपेक्षा बाळगलेली नाही. काही जणांची अमुक मानधन द्या, तमुक मानधन द्या अशी अपेक्षा असते, पण कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर फक्त नारळ आणि पानसुपारी दिली की हे समाधान असतं. आमच्या तर घरी आम्ही त्यांना कित्येक वेळा बोलवतो. अतिशय आनंदाने आमच्या तरी लक्षात नसलं तरी सुद्धा आम्हाला आठवण करून देतात, सर आज भजन आहे तुमचे. म्हणजे इतकी त्यांना ती ओढ आहे. आणि दर गुरुपौर्णिमेला शौकत चाच्यांचं, खर्से गुरुजी आणि डॉक्टर गुंडूपंत कुलकर्णी यांचं आम्ही गुरुपूजन करतो. आम्ही त्यांना अध्यात्मातले गुरु मानतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे शौकत चाचा गेली 60-65 वर्ष तबला वाजवत आहेत. आणि डॉक्टर कुलकर्णींची तर मला वाटतं डॉक्टर साहेब 75 वर्ष झाली असतील तुमच्या घरात भजनाची परंपरा चालू होऊन. तर तो अमृत महोत्सव साजरा तुमच्या घरी व्हावा असं आम्हालाही वाटतं त्या भजनाच्या परंपरेत. आणि या चाच्यांच्या गेल्या 60-65 वर्षाच्या परंपरेमध्ये आम्ही 15-20 वर्षापूर्वी चाचा ज्या वेळेला आजारी होते एक प्रसंग सांगतो. अतिशय तज्ज्ञ माणसांचा हा म्हणजे त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं मला आठवतंय. चाचा खूप आजारी होते, पाठीचं दुखणं होतं आणि डॉक्टर नंदकुमार जोशींच्याकडे मी, डॉक्टर कुलकर्णी आणि दोघे आम्ही असे गेलो होतो यांच्या तब्येतीबद्दल चर्चा करायला. अगदी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर हे उभे होते. आणि डॉक्टर नंदकुमार जोशी न्यूरोलॉजिस्ट जे आहेत, जुन्या पिढीतला अतिशय तज्ज्ञ माणूस, ते त्यांना पण यातली खूप आवड आहे आणि ते चाचांना खूप मानतात. पण त्यांनी सांगितलं की चाचांचा आजार हा कुठलाही जगातला कुठलाही डॉक्टर बरं करू शकणार नाहीये. फक्त ते ईश्वराच्या कृपेमुळं ते इथंपर्यंत आलेले आहेत. आणि गेले 15-20 वर्ष त्या आजारानं परत वर डोकं काढलेलं नाही. म्हणजेच त्यांच्यावर ईश्वराचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्यावरती आहे. आणि अशा आशीर्वाद, ईश्वराच्या आशीर्वाद असणाऱ्या माणसांच्या सहवासात आम्ही आहे, हे आमचं भाग्य आहे. आणि ही सगळीच मंडळी चाच्यांच्या प्रेमापोटी आम्ही इथं जमलेलो आहोत. चाचा, तुम्हाला इथनं पुढे सुद्धा शतक महोत्सवी आयुष्य लाभावं, शतक महोत्सवी सुद्धा कार्यक्रम करावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. भजनात तर तुम्ही, तुमच्याशिवाय भजन आमचं अपूर्णच असतं. तुमचा तबला ऐकल्याशिवाय भजनाला रंगत येत नाहीये. आणि कसंही कितीही गाणारा मोठा असू दे, मग ते धोंडीराम मगदूम असतील किंवा दिलीप सुतार असतील किंवा शेरशाळकर असतील, या सगळ्या मंडळींचं चाच्यांच्या वरती इतकं प्रेम आहे की चाचा असल्याशिवाय आम्ही कार्यक्रम करणार नाही, हे त्या सगळ्या मंडळींचं मत असतं. आणि आमच्या घरी तर भजन असलं की मी चाचांना एक तर गवळण म्हणायला सांगतो किंवा एक तर भजन म्हणायला सांगतो की आमचा आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला समाधान लाभत नाही. आणि आजही ते म्हणतील अशी अपेक्षा करतो. तर त्यांना दीर्घायुष्य लाभावं, आपण सगळ्यांनी असंच त्यांच्यावरती करावं. सुदैवानं त्यांची दोन्ही मुलं अतिशय सद्गुणी आहेत, आपापल्या उद्योगामध्ये आहेत आणि अतिशय नेटका प्रपंच त्यांनी सांभाळलेला आहे. प्रपंचाची अजिबात त्यांना फिकीर नाहीये, ते करू देत नाहीत. त्यांची मुलं अतिशय जपतात त्यांना. त्यांच्या घरच्यांची साथ तेवढीच मोलाची आहे, त्यांच्या मंडळींची साथ तेवढीच मोलाची आहे. त्यांचंही कौतुक या निमित्तानं करायला पाहिजे.
हा आणि जात धर्म याच्या पलीकडे जाणार पोहोचलेला हा माणूस आहे. जसं आमचे जमादार काका होते, काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, पण यांनी या बाबतीत जात धर्म हे न बाळगता अध्यात्माची ओढ माणसांमध्ये कशी निर्माण होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. आणि तबला वादनामध्ये त्यांचा हात धरणारा आजपर्यंत या परिसरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये कोण झाला असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून मला आज त्यांना तबला सम्राट ही पदवी द्यावीशी वाटते. आपल्या सगळ्यांच्या मला एका बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनामध्ये दर गुरुवारी शनिवारी कार्यक्रम करायचे. बहिरूपी सगळ्याकडे वाड्यामध्ये जाऊन ते सोंगीवरून चालायचं. आम्हाला ते प्रत्येक कधी येईल असा प्रत्येक वेळा लहान मुलं असल्यामुळं आम्हाला त्याची हौस निर्माण झाली होती. लक्षात येत नव्हतं हे कार्यक्रम का आता त्यात त्यांनी नाथ संप्रदायाचं कणे महत्वाचं कार्य आहे. ते नाथ संप्रदायामध्ये कणे त्यांनी एक कामं केली होती. नाथ संप्रदायाचं पण कणे भजनी मंडळामध्ये आलं तर शाबरी मंत्र वगैरे जर बघायला गेलो आपण तर बहिरूपी हा एक म्हणजे कान्होजी आग्रे जसे राजांच्या काळामध्ये होते तसे आपल्या राजांच्या काळामध्ये बहिरूपी जे होते ज्याने त्याने राज्य महाराष्ट्राचं घातलं त्या घराण्यामध्ये. आणि मी बाहेर असून म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं काही कौतुक ऐकायला मिळाले की हेरले गावामध्ये करके सर म्हणजे त्यांचं भजन म्हणजे काय चालतं पोवाडा. त्या पोवाड्यामध्ये ही मंडळी आहेत. मला ऐकून बरं वाटायचं की ते लोक कौतुक करायचे. त्यामध्ये दादा खोंडके त्यावेळेला जे पिक्चरमध्ये गाजायचं करेक्ट ते ताड मारत पाहतो, झाडावर जातो, शाळेत सुपारी खायला देतो. परकेने नसलं होतं पण त्याच्यावर दादा खोंडकेने त्याच्यावर काय केलं होतं डाव करून त्यांनी केस जिंकली. पण जिंकलं कोण? हेरलं जिंकलं होतं, हारलेलं नव्हतं. मला सांगायचं आहे की 12 बलुतेदार असणारं गाव हेरले ह्या असं चांगल्या चाणाक्ष माणसामुळे मोरे, शाहीर मोरे, शाहीर कुंतनाथ करके असे शोकत अशी मंडळी काही भेटण्यासाठी मंडळी ह्याला जन्माला येतात आणि सगळ्या गावाला सुख देऊन जातात. ही खरी महत्वाची आहे. तुझं विना जगानं ते मरण म्हणजे तुझ्यासाठी जगलो तर माझ्या जगण्याला अर्थ आहे, तुझ्या विना जर जगलो तर माझ्या जगण्याला अर्थ नाही. अशा प्रकारे चाचा केवळ कलेसाठी जगलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून चाच्यांची ओळख आहे. तर माणसाची खऱ्या अर्थानं ओळख होते ती आपल्या कार्यातून आपल्या कर्तव्यातून होते. आणि खऱ्या अर्थानं चाच्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याला आपल्या या महाराष्ट्राला आपली ओळख करून दिलेली आहे. वास्तविक पाहता चाचा फक्त भजनामध्ये तबला वाजवतात एवढीच मला त्यांची ओळख होते. मात्र कालच्या या सकाळच्या वर्तमानपत्रामधून त्यांचा या ठिकाणी कर्तृत्वाचा लेख जाहीर झाला आणि काल झालेला वर्तमान पेपर मी वाचलेला नव्हता कामाच्या ओघामध्ये. आज सकाळी व्हॉट्सअपवरती आल्यानंतर मी ते वाचलं आणि चाचा म्हणजे नेमकेपणानं कसं व्यक्तिमत्व आहे त्यांची ओळख मला या ठिकाणी झाली. खऱ्या अर्थानं वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी तबला वादनाला या ठिकाणी सुरुवात केली आणि जवळजवळ 60-65 वर्षे आपल्या तबला वादनाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना त्यांनी काय केलं आहे मंत्रमुग्ध केलेलं आहे. तेव्हा त्यांच्या कार्यासाठी इथं जमलेल्या समस्त लोकांना मला सांगायचं आहे की त्यांचं भरभरून आपण या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी वास्तविक पाहता महाराष्ट्र भूमी ही पवित्र संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि संतांच्या पावन विचारांनी पुनीत झालेल्या या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. चाच्यांसारखं व्यक्तिमत्व जन्माला आलं हे तुमचं आमचं खरंच भाग्य आहे. खरं तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे माणसाच्या जीवनामध्ये सुखाच्या तुलनेमध्ये दुःखाचा वाटा हा प्रचंड आहे. पहाडा एवढं दुःख आहे आणि जवसाच्या बिया एवढं सुख आहे. त्यामुळे माणसाला हे सुसह्य असलेलं जीवन असंही होतं आणि मग त्यावेळी हे माणसाचं जीवन धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस वैतागतो आणि मग वैतागलेला माणूस विश्रांतीसाठी वृक्षाच्या छायेमध्ये जातो. डेरेदार वृक्षाच्या छायेमध्ये विश्रांती घेत असताना समोरून विंचू यावा तो विंचू दंश करणार या भीतीने बाजूचा दगड उचलावा तोच दगडाच्या पाठीमागून सर्प निघावा तो सर्प दंश करेल या भीतीने तिथून पळ काढावा. पळता पळता वेलीने आच्छादलेल्या विहिरीमध्ये तोल जावा तोच विहिरीमध्ये धोक्याने त्रस्त असलेल्या मगरीने आपला वेध घ्यावा. त्या मगरीने आपला वेध घेण्यापूर्वी झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा
तोच फांदीला असलेल्या मधमाशाच्या पोळ्यातून सहस्र मधमाशांचा भडका उडावा, सहस्र मधमाशांनी अंगाला करपून चावा घ्यावा, वेदनेचं काहूर अंगात उठावं, मात्र अशा भयावह परिस्थिती त्या पोळ्यातून ठिबकणारा मकरंद चाकावा, म्हणजे जीवनाचा आनंद लुटावा, म्हणजे जीवनाचा आनंद. चाच्यांच्या जीवनामध्ये तुमचं आमचं तर जीवन आपल्याला माहिती आहे. आता इन्कम सोर्स भरपूर आहे, मात्र चाच्यांच्या काळामध्ये इन्कम सोर्स फारसे काही नव्हते आणि ते तर बहुरूपी. परिणाम या ठिकाणी कला सादर करणे आणि कलेचा मोबदला कितपत त्या काळामध्ये मिळत होता, लोकांना खायचे वांदे होते, ते कितपत मोबदला देणार. मात्र अशा तुटपुंज्या मोबदल्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं, आपलं जीवन या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आणि आपल्या ध्येयापासून ते परावृत्त झालेलं नाही. कारण का, लक्ष्य तक पोहोचे बिना पथिक विश्राम कैसे करे, आणि अजून तागायत त्यांनी काय घेतलेलं नाही, विश्रांती घेतलेली नाही. आणि त्यांच्या तबल्यांची सूर हे असेच इथून पुढे सुद्धा ज्याप्रमाणे सर म्हणाले त्याप्रमाणे अजून इथून पुढे साधारणतः 25 वर्षे म्हणजे त्यांची शतकपूर्ती व्हावी, तोपर्यंत सर्वांना त्यांचा तबला ऐकायला मिळावा, अशा प्रकारची ईश्वरची प्रार्थना करतो. इथं मला 2 शब्द की मी अशा युगात आमचा जन्म झाला, म्हणजे अशा या काळात की खरोखर एक दैवी अंश असणारे अनेक लोक आमच्या आयुष्यात आले, जसे विज्ञान महाराज किंवा झेंडे महाराज असो. तर असे जे महान पुरुष अजून भरपूर आहेत की ते तुम्हाला पण अपरिचित म्हणून त्याची नावं मी लांबड लावत नाही, पण त्यातलं एक महापुरुष आमच्या सहवासात गेली 60 वर्ष आहेत, तो म्हणजे शौकत गौर. आणि त्यात मी काय म्हणतो, तुम्ही परमेश्वराला बघितलं की असं अनेक लोक म्हणतात की त्यासाठी धडपडायचं नाही, परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं. आम्ही त्यांच्या सहवासात वावरतोय, ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज शौकत सारख्या माणसाबरोबर आम्ही वावरतो, मी प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर वावरतोय. आणि बघाशी सर म्हणले की त्यांना कधी राग येत नाही, पण मी 500 वेळा त्यांना राग आलेला त्यांना राग येत नाही. ही गोष्ट चुकीची आहे, त्यात त्याला वावगा अजिबात खपत नाही कुठल्याही गोष्टीचं. मैदान सुद्धा अव्यवस्थित असणं, बाहेर उठून जाणं किंवा कुणाचं बाकी भजन सोडून इतर कुणाची चेष्टा मस्करी करणं, टिंगल करणं किंवा त्यांना नावं ठेवणं, त्या गोष्टीवरून त्यांनी कायम कडाडून विरोध केलाय. भले लोक काही म्हणू देत. आता आमच्या पारण्याचं सुद्धा 12 वर्ष जेव्हा झाली, त्यानंतर कुणीतरी एक क्ष व्यक्ती असेल की आमच्या बद्दल काहीतरी त्यांनी म्हटलं की बाबा हे पैसे खाल्ले असेल, काहीतरी झालं. त्या दिवशी ते म्हणले की आपलं पारायण 12 वर्षात विठ्ठलाला मान्य होतं, इथून पुढे मान्य नाही, आपण इथं थांबलंच पाहिजे. पुन्हा आपण त्यासाठी जमाजमा करून त्यांचं तोंडाला तोंड देत प्रयत्न करून पुढे चालवायचं नाही अजिबात. सगळ्यांनी म्हणले नाही आपण करूया, असे करूया. ते म्हणले आता थांबायचं नाही, थांबायचं. हे अपमान करून किंवा अतिरेक करून लोकांच्यावर ते लादण्यात काय अर्थ नाही. जर ते लोकांना नको आहे की विठ्ठलाच्या तोंडात एक मनुष्य बोललाय, त्यापासून आम्ही त्यांचा शब्द ऐकला. परत आम्ही पारण्याचं जिथं बंद केलं त्या ठिकाणी बंदच केलं. म्हणजे असं त्यांचे जे शब्द की त्याच्यात बदल. आमच्या घरात त्यांचं आता जवळजवळ 60 वर्ष आले, त्याला कारणीभूत जमादार काका आहे. त्या जमादार काका हे जेव्हा घरात वाजवत बसायचे, कारण प्रॅक्टिस त्याच्या नादच होता लहानपणापासून. वाजवत शौकत तू आता सोंग नाही, हे नाही, तू तिकडे भजनाला काय येत नाही, म्हणजे मला काय त्यातलं येत नाही, चल तरी माझ्याबरोबर, म्हणून ते पुढे घालून घेऊन यायचे शौकत. हा, आणि मग नंतर खूप वर्ष असं थोडं 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 वाजवत तांबेर काका होते, तेव्हा तांबेर काकाने पण त्यांना म्हणजे समजावून घेतलं, आधार दिला की शौकत काही नाही, तुमचा हात एवढा चांगला आहे. ते प्रत्येकाला आवाजावत म्हणायचे. लहान जरी असला मनुष्य तरी कधी कुणाला आले तरी म्हटलंच नाही. असं त्या बैदी मंडळातला वैशिष्ट्य होतं. एकमेकाला कधी असं हे बोलत नव्हते. आणि कडक शिस्तीत आमचं बैदी मंडळ होतं पहिल्यापासून. काही नियम जे होते त्यात अजूनही बदल नाही. बाहेरचं कुठलाही गप्पा मारायचं नाही, राजकारण काढायचं नाही, कुठल्याही बाहेरच्या गोष्टीची चर्चा तिथं करायची नाही. बाहेर पायरी उतरून गेली की मग तुम्ही काही बोला, तंबाखू खायचे नाही, बसल्यावर काही करायचं नाही. त्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून ज्या घट होते अजूनपर्यंत आहेत. आणि त्यात बसणारा सरकार तब्येत असल्यामुळे त्याच्यावर विशेष प्रेम सगळ्यांचं झालं. मग आमचा गणेशाम भाऊ असू दे, तांबेर काका असू देत, जमादार काका असू देत. आणि मग नंतर जसे इथं गुरव डॉक्टर आले त्या पीएचसी सेंटरला, त्यांचे वडील जे होते ते उत्कृष्ट पारिजातकमध्ये हे वाजवणार होते, पखवाज. अप्रतिम ते वाजवायचे. तर त्यांना इतकी आवड की आपली कला कोणाला तरी द्यायची. तर तसं त्यांना दुडग्याचे ते. तर खूप दिवस त्यांनी ठिकठिकाणी आपला मुलगा जिथं नोकरी आहे तिथं आले, पण गुरु डॉक्टर पहिल्यांदाच तिथं आले.
तर त्यानंतर त्यांनी आमच्या घरी आले. इथं भजन कुठे चालते, तर ते बिचारे म्हातारे ग्रस्त आमच्या घरी आले आणि भजनाला आले. तर म्हणजे तुमच्यात कोण तबला वाजवले, तर म्हणजे असं आहे तबलचे आमचे. मग त्याचा पत्ता काढला त्यांनी, स्वतः घराकडे गेले त्यांच्या तबलीच्या आणि त्यांना बोलवून स्वतः शिकवलं सगळं पुढचं आणि बसून शिक्षण की ठायमध्ये कसं काय करायचं, कसं विलंबित गायन, सगळं जबरदस्त. असा गुरु स्वतःहून घरी येणं ही सुद्धा एक परमेश्वराची कृपाच आहे, त्याशिवाय ती शक्यच गोष्ट नाही. आणि त्यांना पण तसाच शिष्य भेटला की जो त्यांची कला पुढे दिगंतपर्यंत चालवल. आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेक गावं ठिकठिकाणी माणसं जोडत गेले. कारण कुणाबद्दल अजातशत्रू असल्यामुळं कुणाबद्दल त्यांचं वैर नाही, पण त्यांचे काही काही वैशिष्ट्य आहेत, प्रिन्सिपल आहेत त्यांची, की जरी किती मोठा कार्यक्रम त्यांनी म्हणजे बोलवणं आलं आणि तत्पूर्वीच एखादा कार्यक्रम आपल्या साध्या बैदी मंडळाचा घेतला असला, कधी त्यासाठी ते गेले नाहीत. अमुक बेदाकी मिळती आणि एवढा मोठा कलाकार आहे की तुम्ही आमच्याकडे आलंच पाहिजे, असं जरी त्यांनी किती गळ घातली, बाबा मी घेतले तिथं जा, तुम्ही वेळ बदला, फार तर मी दुपारी येतो त्याच्यानंतर येतो, पण त्या वेळेपुरतं मी त्याला बांधील आहे. तर ती बांधिलकी त्याने आयुष्यभर जपली, ही फार मोठी गोष्ट आहे. आपण सहजासहजी त्या गोष्टी समजून घेतो की बांधिलकीला कोण चिकटून एवढं राहत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्यांच्या बाबतीत, की आजाराचे तर त्यांच्यावर अनंत म्हणजे त्यांच्यावर संकट आली. आणि विशेष म्हणजे आमच्या घरात सुद्धा जेव्हा असं संकट आलं तेव्हा जसं विज्ञान महाराज किंवा झेंडे महाराज ह्या लोकांनी आम्हाला जसा आधार दिला, आधार म्हणण्यापेक्षा सगळं स्वतःच्या त्यांच्या आध्यात्मिक ताकदीवर आमचं त्यांनी पेरलं असं मी समजतो. जरी ह्या गोष्टी जरी ऐहिकतेच्या पलीकडच्या असल्या किंवा काय असल्या, तर त्या सुद्धा अस्तित्वात म्हणजे ह्या विचारात आणणं ह्या त्या लोकांच्या हातातली सिद्धी आहे. तर तशी सिद्धी मी तब्बलजींच्याकडे सुद्धा मी म्हणतो, का तर ती रोज येऊन बसायची आमच्या घरी आणि सगळ्या सकारात्मक गोष्टी सांगत जायचे. आणि त्यामुळं आमच्या जेव्हा मिसेसचं असं जेव्हा झालं काही, तेव्हा त्यातून बाहेर पडायला ही एक अत्यंत मोठी गोष्ट आहे, कारणीभूत शौकत. त्यामुळं आम्ही कधीही त्यांना विसरू शकत नाही. म्हणजे जेवढं आमच्यावर प्रेम होतं म्हणून नव्हे, तर एक त्या घराची आपली बांधिलकी आहे, त्या घराबरोबर आमच्या घरातल्या इतकेच प्रेम करणारा व्यक्ती आणि प्रत्यक्ष परमेश्वराने आमच्यावर प्रेम करावं इतके की आम्ही भाग्यवान दुसरं कोण असणार आहे. असंच त्यांना दीर्घायुष्य लाभू देत, असंच सतत कार्यक्रम होऊ देत आणि त्यांचा तबला ऐकायला मिळू दे. आम्हाला सुद्धा काही नाही म्हणायला मिळालं तरी चालते, पण त्यांचा नुसता तबला जरी ऐकला तर एक वेगळं समाधान आहे. आणि किती छोटा कलाकार असू दे, त्याला त्यांनी गिडगिड तबला वाजवला आणि चांगल्या गायकाला अगदी चांगला वाजवला, असा कधीही भेदभाव त्यांनी केलेला नाही. साधा जरी गायक असला तरी त्याचा अभंग कसा उठावदार होईल या दृष्टीनं वाजवणं ही एक मोठी कला आहे. बहुतेक कलाकार म्हणजे त्यांच्याकडे थोडी गची बाधाही असतील. कुठलाही कलाकार असू दे, थोडं का होईना तो दुसऱ्याचं काहीतरी उणं दुणं काढणार किंवा त्या वाजवण्यात फरक करणार किंवा त्याला किंमत देणार नाही, तू बस म्हणणार दुसऱ्याला. हा जो भाग आहे हा यांच्याकडे कधीच नाही. कंटाळा नावाची गोष्ट कधी त्यांनी केली नाही. आणि प्रत्येकाच्या वैद्यमंडळातला हा आपलाच माणूस आहे असं आम्हाला जसं वाटतं, तसं मुर्शिकी करायला वाटते, चोकाट करायला वाटते, रुकडी करायला वाटते, रेंदाळ करायला वाटते, हारकले करायला वाटते, की हा आमचाच माणूस आहे. ही जी कला आहे की बाबा सगळ्यांच्यात एकजीव होणं आणि एकरूप होऊन त्यांच्याशी आपण राहणं, ही मोठी कला परमेश्वराचा अंश असल्याशिवाय शक्य नाही. कारण तो सगळ्यांचा सामावणारा एकमेव असतो, तो परमेश्वरच असतो. आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या सहवासात आहे, ही आमची भाग्याची गोष्ट आहे. त्यांना उदंड आयुष्य मिळो हीच परमेश्वर. मी माझं भाग्य वाचतो. जे लोक आपल्याला बघायला मिळणार नाहीत अशा लोकांच्या संख्येत नाही मला बसतात, त्यांनी मला कळवलं म्हणून मी आज तबला वाजवतो किंवा तबल्याचं खरंच मला काही येत नाही. मुस्लिम समाजाचं पोरगं तबला वाजवते काय काय आहे, त्याचा ठेका चांगला वाजतो. हे नाही ते पोरगं आज उद्या बारीशा बुवा काय काय म्हणणार, नारायणराव जोशी आरतीकर म्हणा, बाबुराव बोरगावकर म्हणा, बाबुराव धामणेकर म्हणा, ज्याने आज कॅशेटला किंवा पंढरपूरची लोक आहेत त्यांची मुली बाबुराव बोरगावकर धामणेकर हे आलते ऐकायला. जाहिराती काढून असली पब्लिक अहो बघायला मिळणार नाही. धामणेकरला मला वाटतं कुणी बघितलं त्यांचं गाण्याचं पण ऐकलं नसतं असं मला वाटतं. याने बाकी ऐकलं
की अशा लोकांच्यावर ज्यांना बसता नाही सांगायचं म्हटलं अवघड होतं. कारण मुळात ही सम्राट असणारी मंडळी आणि ह्या लोकांनी ठरवली हे आम्हाला आमचं भाग्य म्हणायचं. नाहीतर मला तबल्याचं म्हणून म्हटलं 2 शब्दात माझ्या फार छोट्याशा केले फार मोठे कौतुक केले याबद्दल सगळ्यांचं ते आपण